आज मी तुम्हाला आहे ना सुशलाची माझी रेसिपी दाखवते. आता सुशला म्हणजे काय, तर आपले जे कुरमुरे असतात त्याच्यापासून बनवलेला नाश्ता. तर कुरमुरे चांगले धुवून घेतले आणि नितळून घेतले. तेलामध्ये आहे ना राई, जिरं, कढीपत्ता, मिरची टाकलं आणि छानपैकी तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो, कांदा, मीठ, हळद छानपैकी एकत्र करून घेतलं. आता आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं कांदा आणि टमाटा मऊ होईपर्यंत ना छानपैकी एकत्र करून घेतलं. त्यानंतरला वरून ना त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड केले, भाजलेले शेंगदाणे बरं का. तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही डालिया भाजून पण टाकू शकता. त्यानंतर आपले हे जे कुरमुरे आहेत ते ॲड केल्याने छान मस्तपैकी एकत्र करून घेतलं. तुम्ही बघू शकता किती छानपैकी झालं आहे, एकदम सुटसुटीत. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. डन, आपला ब्रेकफास्ट रेडी आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. बाबूने तर खूप आवडीने खाल्ली. ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला. त्यानंतरला आरोहीने बाबूला छानपैकी रेडी केलं. दोघांची थोडीफार मस्ती सुरू होती. घरातलं सगळं काम आवरून घेतलं, दिवाबत्ती केलं आणि खरंच दिवाबत्ती केल्यानंतर खूप फ्रेश फील होतं. वीकेंड असल्यामुळे सागर आज घरी होता आणि बाबूसोबत त्याची मस्ती तुम्ही बघू शकता. दोघं पण खूप एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर काही कामानिमित्त आम्ही आलो खाली, तर विचार केला की चला आज सागर पण सोबत आहे तर पाणीपुरी खाऊयात. पाणीपुरीवरती मस्तपैकी ताव मारून आम्ही आलो स्टेशनला. तिकडे पण थोडंफार काम होतं, तर स्टेशनवरून आम्ही नंतर गेलो डीमार्टमध्ये. थोड्याफार छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या, बिलिंग केलं आणि बाहेर आलो. बाबूसाठी पॉपकॉर्न घेतले होते तर तो मला स्वतःहून भरवत होता. त्याचं असं होतं की मी तुम्हाला भरू शकतो पण तुम्ही मला नाही भरवायचं. आणि दिवसेंदिवस आहे ना खूपच खोडकर होत चाललं आहे बरं का. आता इथे बघा, आरोहीला आहे ना त्याने स्वतःहून भरवलं, पण जेव्हा ती त्याला भरवत होती तेव्हा आहे ना तो खूप नाटकी करत होता, म्हणे मला नाही भरवायचा, मी माझ्या हातानेच खाणार. तर येस गाईज, असा होता आपला आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.